सभागृहामध्ये परवाची जी सभा झाली त्या सभागृहामध्ये एक गोंधळ निर्माण झाला होता की विरोधी पक्षनेते माननीय श्री उदयसिंह पाटील यांनी 10 मोटरी चालू आहेत असा सभेमध्ये उल्लेख केला होता। त्याच्यावर उत्तर देत असताना माननीय आमचे सभागृह नेते विठ्ठल चोपडे साहेबांनी असं दर्शवलं होतं की त्याच्यापेक्षा जास्त चालू आहे, 19 अशा काहीतरी चालू आहेत, 1-2 बंद आहेत, असा काहीतरी विषय तो होता। त्यामध्ये गोंधळ निर्माण झाल्यानंतर मी त्याची शहानिशा करून घेतली होती आणि जे आमचे अधिकारी बाजी कांबळे साहेब आहेत त्यांना मी सभागृहामध्ये उत्तर देण्यास सांगितलं होतं। त्यावेळी उत्तर देत असताना त्यांनी 19 म्हणून सांगितलं होतं। मग त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि त्यांचे काही माननीय सदस्य ते सगळे लोकांनी इथं फिल्टर हाऊसवर येऊन त्या मोटरी मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या मोटरी मोजत असताना एकतर सभागृहामध्ये चुकीची माहिती दिली, त्याच्यानंतर मोटरी मोजत असताना सुद्धा गोंधळ निर्माण केला होता आणि मोटरी मोजत असताना तरीसुद्धा त्यांना आमच्या अधिकाऱ्यांनी बाईट दिली होती की 10 चालू आहे। आता ते अधिकारी सभागृहात म्हणतात 19, त्यांना घेऊन आल्यानंतर इथं म्हणतात 10। याचा खुलासा मला जे काय कायदेशीर करता येईल त्या कायदेशीर बाजूवर मी तशी कारवाई करणार आहे। कारण सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी म्हणजे एक महत्त्वाचा भाग असतो आहे, कारण सगळे नगरसेवक 70 उपस्थित असतात आणि त्यामध्ये खरी माहिती हेच खरी माहिती देणं हेच बंधनकारक असते। पण त्यामध्ये माहिती 19 दिल्यानंतर परत 1 तासामध्ये स्टेटमेंट त्यांचं बदललं गेलं आणि 10 करण्यात आलं आणि इथं आणल्यानंतर ज्यावेळी मोजलं त्यावेळी विरोधी पक्ष नेते आणि माननीय बाकीचे सदस्य त्यातसुद्धा गोंधळ निर्माण त्यांनी केला। त्यातसुद्धा त्या बाईटमध्ये असं म्हणलेलं आहे की 10। पण आता आम्ही आमचे सगळे नगरसेवक आणि गटनेते उपमहापौर सगळेजण आम्ही इथं आल्यानंतर खात्री करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे। खात्री करत असताना अधिकृतरित्या 17 पंप इथं चालू आहेत असं आमच्या निदर्शनास आलं आहे। जे काही गोंधळ निर्माण झाला आहे तो फक्त गैरसमज असू दे किंवा सभागृहामध्ये काहीतरी मोठं बोलायचं आणि चुकीचं बोलून न्यायचं आणि सभागृहात गोंधळ निर्माण करायचा असं मला वाटतं आहे। माझी विनंती आहे विरोधी पक्षनेत्यांना, मी ह्याच्या परतसुद्धा मी ह्याच्या अगोदर बी आव्हान केलं, ह्याच्या परतसुद्धा जी योग्य आहे, जी माहिती खरी आहे ती तुम्ही घ्यावी आणि ती तुम्ही जबाबदारीनं सभागृहामध्ये मांडावी। कारण विरोधी पक्षनेत्यांचं स्टेटमेंट हे अतिशय वेटेज असतं आहे, ते ग्राह्य मानलं जातं आहे आणि विरोधी पक्षनेत्यांचं म्हणजे स्टेटमेंट जे असते अतिशय योग्य असतं, चांगलं असतं आहे, चुकीचं त्यांच्या ह्याच्यामध्ये काय नसतं आहे। कारण त्यांना बोलत असताना माझी धाडससुद्धा होत नाही की त्यांना थांबवायची आहे। असे मुद्दे त्यांचे चांगले मुद्दे असतात, पण त्यांना जी माहिती पुरवण्यात येते ही चुकीच्या पद्धतीनं पुरवण्यात येते। त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी योग्य माहिती घ्यावी आणि सभागृहामध्ये गोंधळ न निर्माण होता सभागृह अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवावं ह्याच्या परत अशी माझी त्यांना विनंती आहे। परत तुमच्या इचलकरंजीला पाणी मिळत नाही, ठीक आहे, मान्य आहे, ही सुद्धा आम्हाला गोष्ट माहीत आहे की पाणी वेळेवर मिळत नाही। पण आता ह्या 1 महिनाभरामध्ये आम्ही 3-4 दिवसातून किंवा 2-3 दिवसातून पाणी देण्याचा आणि करायला लागलो आहे। मध्ये 1-4-5 दिवस आमचं विस्कळीत झालं होतं। जसं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विरोधकांच्या जशा बोलतो आहे, विरोधकांना जसं आपण चुका वगैरे दाखवतो आहे, तशी आमची बी जर चूक असेल की पाणी आम्ही कमी देतो आहे तर तीसुद्धा चूक आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भरून काढली पाहिजे। ह्याच्यासाठी ह्याच्या पुढची जी काय सगळी जबाबदारी असेल, मी महापौर या नात्यानं मला अधिकार आहेत, कारण या लोकांचं नेतृत्व मी करत असताना पाणी देणं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे। हे करत असताना आमच्या सर्व नगरसेवकांच्यामध्ये अशा गोष्टी आता ठरलेल्या आहेत जेवढ्या आहेत तिथं की चोपडे साहेबांना ही चांगल्या रीतीनं जबाबदारी आपण द्यायची आहे आणि आमचं सगळं ठरल्याप्रमाणे मी ही आता तोंडी आदेश दिलेले की चोपडे साहेबांनी हे अगदी व्यवस्थित सांभाळून पाणी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।